कुडाळ येथील मच्छिंद्रनाथ कांबळे नाट्यगृहाचं निधी अभावी रखडलेलं काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या नाट्यगृहासाठी तब्बल 13.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच हे रखडलेलं काम मार्गी लागून कुडाळवासीय रंगकर्मींसाठी पुढील 8-9 महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2027 पर्यंत एक सुसज्ज नाट्यगृह सज्ज झालेलं असेल असा विश्वास रंगकर्मी आणि स्थापत्य अभियंता केदार सामंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा मुख्यालय तिथं नाट्यगृह या शासनाच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचं नाट्यगृह ओरोस इथं मंजूर झालं होतं, पण तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ इथं ते उभारण्याचं ठरलं. त्याचं कामही सुरू झालं आणि एका टप्प्यावर येऊन हे काम रेंगाळलं. गेले 4 वर्ष हे काम रखडलं होतं. भरत जाधव, प्रशांत दामले अशा कलाकारांनीसुद्धा या नाट्यगृहाचं काम सुरू असताना पाहणी करून नाटक सादर करण्यासाठी त्यात त्रुटी असल्याचं सांगितलं होतं. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार निलेश तेंडुलकर यांनी ही गोष्ट तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनाला आणली आणि नाट्यगृहाच्या त्रुटी दूर करण्यासाठीच्या कामाला थोडीशी गती मिळाली. त्यासाठी एक रंगकर्मी आणि स्थापत्य अभियंता असलेल्या केदार सामंत यांची राज्याच्या मुख्य वास्तुविशारद श्रीमती देशपांडे मॅडम यांच्याशी मीटिंग झाली. त्रुटी समजावून सांगण्यात आल्या, प्लॅन्स रिवाईज झाले आणि त्रुटी दूर करण्याच्या सूचना देशपांडे मॅडम यांनी दिल्या. मी स्वतः स्थापत्य अभियंता आहे आणि एक रंगकर्मी आहे. कुडाळला सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे. म्हणजे रंगभूषा महर्षी बाबा वर्धम, ज्येष्ठ साहित्यिक चिंतन खानोलकर उर्फ आरती प्रभू, संगीतकार वसंत देसाई यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. कुडाळमध्ये अनेक नाट्य महोत्सव, कीर्तन महोत्सव, नृत्य महोत्सव, संगीत विषयक कार्यक्रम वर्षभर होत असतात, परंतु आजपर्यंत कुडाळमध्ये बंदिस्त असं नाट्यगृह नव्हतं. शासनाची जिल्हा मुख्यालय तिथे नाट्यगृह ही जी संकल्पना ज्यावेळी आली त्यावेळी हे नाट्यगृह सिंधुदुर्ग नगरी येथे जाहीर झालं होतं, परंतु काही कारणास्तव ते तेथे होऊ शकलं नाही आणि तत्कालीन कुडाळ मालवणचे तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून हे नाट्यगृह कुडाळ येथे आलं आणि मच्छिंद्रनाथ कांबळे नाट्यगृह या नावाने ही वास्तू आज इकडे उभी आहे. ज्यावेळी हे काम सुरू झालं त्यावेळी एक उत्सुकतेपोटी आणि नाटकावरील प्रेमापोटी ज्यावेळी आम्ही या नाट्यगृहाला भेटी देत होतो त्यावेळी या नाट्यगृहातील काही त्रुटी लक्षात आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यावेळेचे कार्यकारी अभियंता वगैरे सर्वांशी संपर्क साधला, परंतु दुर्दैवाने कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाले आणि सिंधुदुर्गचे पालक, त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून आपले चव्हाण साहेबांनी या नाट्यगृहात लक्ष घातला. मला त्या ठिकाणी बोलावून घेतलं, सर्व नाट्यगृहाची परिस्थिती समजावून घेतली आणि या नाट्यगृहाचे आर्किटेक्ट गांगण साहेब त्यांना या ठिकाणी बोलवलं. त्यांनीही सर्व त्रुटी काय आहेत त्या माझ्याकडून समजून घेतल्या आणि माझी मीटिंग मुंबईला चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्र ऑफिसमध्ये कोर्टला महाराष्ट्राचे मुख्य वास्तुविशारद देशपांडे मॅडम यांच्याबरोबर तिकडे मीटिंग केली. त्या मीटिंगमध्ये ज्या गरजा आवश्यक होत्या त्या मी त्यांना समजावून सांगितल्या आणि तिकडे सर्व प्लॅन्स रिवाईज झाले आणि ह्या नाट्यगृहातील त्रुटी दूर होऊन नवीन प्लॅन्स आले. मुळात नाट्यगृह हे प्रेक्षकांसाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते नाटक सादर करणाऱ्या कलाकारांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. या नाट्यगृहाचं जे काम झालं होतं ते प्रेक्षकांच्या दृष्टीनं फार उत्तम झालं होतं, पण नाटक सादर करताना रंगमंचाची जी खोली काहीशी कमी होती ती वाढवण्याचं ठरल्यानं आता प्रेक्षकांची एक रांग कमी होईल, पण आता नाटक सादर करण्यात काही अडचणी येणार नाहीत. आमदार निलेश राणे यांनी स्वतः या कामात जातीनिशी लक्ष घालून नूतनीकरण कामासाठी 13.5 कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी पहिला 10 कोटीचा हप्ता आलेला आहे. येत्या 8 ते 9 महिन्यात म्हणजे साधारण फेब्रुवारी 2027 पर्यंत हे नाट्यगृह नाटक सादरीकरणासाठी तयार होईल असा विश्वास केदार सामंत यांनी व्यक्त केला. मुळात नाटक म्हटलं की 2 भाग येतात, एक नाटक करणारे आणि नाटक बघणारे.
नाटक बघणाऱ्यांच्या दृष्टीने हे नाट्यगृह परिपूर्ण होतं, परंतु नाटक करणाऱ्यांच्या दृष्टीने यात असंख्य त्रुटी होत्या, ज्या दूर होणं गरजेचं होतं. नाहीतर नाटक करणं फार कठीण होऊन बसलं असतं. मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टेजची डेप्थच एवढी कमी होती की कुठच्याही व्यावसायिक सोडा हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकाचाही सेट किंवा नेपथ्य जे आपण म्हणतो ते इकडे लागलं नसतं. फक्त एकांकिका स्पर्धा किंवा मंगल कार्यालय म्हणूनच ते नाट्यगृहाचा उपयोग झाला असता. ती सगळ्यात मोठी त्रुटी आम्हाला चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्राच्या देशपांडे मॅडमनी दुरुस्त करून दिली त्यावेळी. आणि त्याप्रमाणे इकडे प्रत्यक्ष काम सुरूही झालं होतं, परंतु निधी अभावी हे काम रखडलेलं होतं. गेली 4-1 वर्ष हे काम थांबलेलं होतं. परंतु आत्ता आपले कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी या नाट्यगृहाच्या कामकाजात लक्ष घातला आणि त्यांनी या नाट्यगृहासाठी 13.5 कोटी रक्कम मंजूर करून आणलेली आहे. पैकी 10 कोटीचा पहिला इन्स्टॉलमेंट आलेला आहे आणि उर्वरित 3.5 कोटीचा मागवून येईल. त्याप्रमाणे परवा 4 दिवसापूर्वी त्यांच्याच हस्ते या नवीन कामांचा इकडे नूतनीकरणाचा शुभारंभ झाला. आणि आता हे नाट्यगृह आम्हाला रंगकर्मींना ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने होणार याची आम्हाला खात्री आहे. आणि ते तसं व्हावं असे आदेश आमदार साहेबांनी बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना नगरपंचायतीला दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच साधारणपणे माझ्या अंदाजाने किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे येत्या 8-9 महिन्यात हे सुसज्ज नाट्यगृह कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल अशी खात्री वाटते. कुडाळ हे सिंधुदुर्गचं महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक कार्यक्रम इथं होत असतात, पण बंदिस्त नाट्यगृहाची उणी होती. ती या मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहानं भरून निघणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून एक सुसज्ज नाट्यगृह इथल्या नाट्यरसिकांसाठी लवकरच उभं राहील, आता यात कोणतीही शंका नाही.